तर महत्त्वाची बातमी, 17 तारखेला शिवाजी पार्कच्या मैदानासाठी मनसे आणि ठाकरे गटाने अर्ज दाखल केलाय। शिवाजी पार्कवरील जाहीर सभेच्या परवानगीबाबत पालिकेकडून मात्र हात वर करण्यात आलेत। महापालिकेने परवानगीचं प्रकरण हे नगर विकास खात्याकडे पाठवल्याचं समजतंय। सर्वात आधी अर्ज केल्याचा दोन्ही पक्षांचा दावा आहे। सभेसाठी राज्य सरकार आता कुणाला परवानगी देणार हा प्रश्न आहे। या संदर्भात आपले प्रतिनिधी दिनेश दुखंडे सध्या आपल्या सोबत आहेत। दिनेश, काय अधिक माहिती आहे? मुंबईतील शिवाजी पार्क येथील जाहीर सभेच्या परवानगीबाबत मुंबई महापालिकेनं हात वर केलेले आहेत किंवा आपल्याला असं म्हणता येईल की या प्रकरणातून अंग बाजूला काढून घेतलेला आहे, हात झटकल्याचंही म्हटलं जात आहे। सभेच्या परवानगीचं प्रकरण मुंबई महापालिका प्रशासनानं राज्य सरकारच्या नगर विकास खात्याकडे पाठवले असल्याची माहिती मिळते। ठराविक दिवसांसाठी परवानगी देण्याचे अधिकार महापालिकेला आहेत अशी भूमिका महापालिका प्रशासनानं घेतली आहे। 17 तारखेला प्रचाराची सांगता सभा शिवाजी पार्क येथे घेण्याच्या परवानगीसाठी मनसे आणि शिवसेना युबीटी या दोन्ही पक्षांनी महापालिकेच्या स्थानिक कार्यालयाकडे अर्ज केले होते आणि त्यावर पूर्ण विचार करून महापालिकेनं आता हे प्रकरण नगर विकास खात्याकडे पाठवलं आहे। सर्वात आधी आपणच अर्ज केल्याचा दोन्ही पक्षांचा दावा आहे। त्यामुळे परवानगीबाबत राज्य सरकार नेमकी काय भूमिका घेतं याकडेही लक्ष असेल आणि आज याच प्रकरणात म्हणजे शिवाजी पार्कमधील सभेच्या आयोजना प्रकरणात मनसे बैठक आयोजित करण्यात आली आहे। नेते बाळा नांदगावकर हे पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करणार आहेत। मनसेनं या निवडणुकीत सक्रिय सहभाग घेतला नसला किंवा निवडणूक लढवली नसली तरीही त्यांचा महायुती आणि नरेंद्र मोदी यांना पाठिंबा आहे। त्यामुळे प्रचाराची सांगता सभा शिवाजी पार्कवर कोणत्या पक्षाची होते याकडे लक्ष असेल आणि नगर विकास खाते काय भूमिका घेतं याकडेही लक्ष असेल। नक्कीच दिनेश, त्याच्यामुळे शिवाजी पार्कच्या मैदानासाठी आता ठाकरे गट आणि मनसेमध्ये रस्सीखेच बघायला मिळते आहे। धन्यवाद या सविस्तर माहितीबद्दल।